भारतीय नौदलामध्ये एक नवीन पाणबुडी आलेली आहे। त्याचं नाव जे आहे ते वाक्षीर आहे आणि वाक्षीर पाणबुडी कशा पद्धतीने काम करेल, नक्की तिचं वैशिष्ट्य काय आणि तिला वाक्षीर नाव का देण्यात आलं किंवा तिचा जो लोगो एक वेगळ्या प्रकारचा आहे, या वेगवेगळ्या विषयावरती बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत निमिष देशपांडे सर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, वाक्षीर पाणबुडी जी आहे ती भारतीय नौदलामध्ये सामील झालेली आहे, मोठी ताकद वाढणार आहे नौदलाची। काय सांगाल त्या वाक्षीर पाणबुडीचं वैशिष्ट्य काय सांगाल त्या? ओके, वाक्षीर ही स्कॉर्पियन सबमरीनच्या P75 प्रोजेक्टमधली सगळ्याची शेवटची सबमरीन आहे आणि याचं वैशिष्ट्य हेच आहे की 6th अँड लास्ट सबमरीन आहे या प्रोजेक्टमधली। सो पहिल्या 5 सबमरीनचे जे एक्सपिरियन्स आहे तो या सबमरीनमध्ये यूज केलेला आहे। या सबमरीनचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये मॅक्सिमम मेक इन इंडिया प्रोग्रामच्या तहत आत्मनिर्भर भारतमुळे मॅक्सिमम इंडियन कॉम्पोनंट्स यूज केलेले आहेत। त्यामुळे आपला लोकल कंटेंट यूज केल्यामुळे इम्पोर्टवरचा जो डिपेंडन्स आहे तो कमी झालेला आहे। या वाक्षीर पाणबुडीला एक वेगळा लोगो देण्यात आलेला आहे। शार्प मासा ज्या पद्धतीने आहे तो शार्प मासा त्या लोगोमध्ये पाहायला मिळतोय। नक्की त्याचं एक वैशिष्ट्य काय आहे आणि त्याबद्दल काय सांगाल? ओके, वाक्षीर या नावाची सुरुवात झाली 50 वर्षापूर्वी जवळजवळ, जेव्हा 1974मध्ये फर्स्ट वाक्षीर जी आपण USSR दुसऱ्या कंट्रीकडून घेतलेली ती कमिशन झालेली। आता ह्यातही एक नाविन्य असं आहे की ही पहिली सबमरीन जी होती आधीची पूर्वीची वाक्षीर 50 वर्षापूर्वी ती दुसऱ्या कंट्रीमध्ये प्रोड्यूस केलेली, तिकडे त्याचं कन्स्ट्रक्शन झालेलं, तिकडे त्याचं कमिशनिंग झालेलं। नवीन जी वाक्षीर जी नव्या रूपात आलेली आहे ती पूर्णतः भारतात तिचं कन्स्ट्रक्शन आणि डिझायनिंग झालेलं आहे आणि तिचं कमिशनिंगसुद्धा सध्या भारतात होत आहे। आता हे नाव कुठून आलं तर त्या जुन्या सबमरीनवरून हे आपलं पुढचं नाव आलेलं आहे। ती जुनी सबमरीन 1997मध्ये डिकमिशन झाली आणि आता ही नव्या अवतारात परत आपल्या नौसेनेत रुजू होत आहे। वाक्षीर हे जे नाव आहे त्याचा अर्थ आहे की त्याचा इट्स अ लॉंग टेल शार्क, जे लांब शेपटीचा एक शार्क असतो आणि तो डीप सीमध्ये राहतो आणि तो आपल्या जे प्रे आहे त्याला स्टन करून आपल्या लॉंग टेलनी मारून पकडतो। सो त्याचं वैशिष्ट्य आहे, त्यामुळे या सबमरीनचं नाव आहे वाक्षीर आणि जे नावाला साजेसे असं तिचं काम पण आहे की ती खूप डीप सबमरीनमध्ये जाऊन आम्ही हंट करू शकतो आणि आम्ही आमचे मिशन्स कंप्लीट करतो। एक वेगळं नाव देखील आहे, सायलेंट किलर देखील याला म्हटलं जातं। त्याचं कारण काय आहे की कारण असं देखील सांगितलं जातं की पाण्यामध्ये जास्त वेळ थांबण्याची देखील या पाणबुडीमध्ये क्षमता आहे, त्यासोबतच तिला सायलेंट किलर म्हटलं जातं। त्याबद्दल काय सांगाल आणि कामाच्याबद्दल त्या वाक्षीरच्या कामाच्याबद्दल त्याबद्दल काय सांगाल? ओके, आम्ही जेव्हा सेलिंगला जातो तेव्हा आम्ही अराऊंड 30 ते 40 दिवस 50 दिवस पाण्यामध्ये राहू शकतो। ही एक डिझेल इलेक्ट्रिक सबमरीन आहे आणि ह्याला सायलेंट किलर यासाठी म्हणतात कारण ह्याच्यात अत्याधुनिक जे पार्ट्स आहेत ते यूज केलेले आहेत। ॲडव्हान्स अकोस्टिक सायलेन्सिंग टेक्निक्स म्हणजे जो आपला नॉईज असतो, जो आपण आवाज करतो तो कमी करण्यासाठी वेगवेगळे उपकरणं ह्याच्यात यूज केलेली आहेत। ॲडव्हान्स सोनार सूट्स आहेत, त्याच्यामुळे आपण मॅक्सिमम एनिमीचे जे टार्गेट्स आहेत किंवा जे शिप्स आहेत त्यांना आपण डिटेक्ट करू शकतो आणि त्यामुळे आपली वेपन रेंजसुद्धा जास्त असल्यामुळे तेवढा आपण अटॅक करू शकतो। आणि जे सबमरीनचं हल म्हणतात, जे सबमरीनचे मेन बॉडी आहे ती हायड्रोडायनॅमिकली अशी शेप केलेली आहे टू गिव्ह मिनिमम रेडिएटेड नॉईज विच मेक्स इज वन ऑफ द बेस्ट सबमरीन्स इन द वर्ल्ड। वाक्षीर आपल्याला वरती चांगल्या पद्धतीने दिसते, परंतु समुद्रामध्ये गेल्यानंतर ती काम कशा पद्धतीने करते त्याबद्दल सांगाल? ओके, तो समुद्रावर गेल्यानंतर ह्याच्यामध्ये आम्ही जवळ 10 ऑफिसर्स आणि 40 ते 50 सेलर्स असतात। तर एकदा समुद्रात गेल्यावर आमचे वेगवेगळे मिशन्स असतात की इंटेलिजन्स गॅदरिंग किंवा अँटी शिप मिशन्स असतात, अँटी सबमरीन मिशन्स असतात। आम्ही मिशननुसार आम्ही आमच्या एरियामध्ये जातो, आम्ही काम करतो आणि आमचं टाईम कंप्लीट झाल्यानंतर आम्ही परत होतो आणि त्यानंतर आलेला सगळा डेटा आहे तो आम्ही इंडियन नेव्हीबरोबर शेअर करतो, जेणेकरून आपल्या भारताची जी डिफेन्स सिस्टम आहे ती डे बाय डे स्ट्रॉंग होत जाते। सबमरीनचं काम हेच असतं की ड्युरिंग पीस टाईम सबमरीन वॉर टाईमचं काम करते। अनलाईक एनी एअरक्राफ्ट और शिप जे आपल्याला दिसतात समोरून, सबमरीन आपल्याला कधी दिसत नाही। अथांग महासागरात समुद्रात कुठेही ती सबमरीन असू शकते आणि ती तुम्हाला बघत असू शकते, पण तुम्ही तिला बघू नाही शकत। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की पाणबुडीची कशा पद्धतीने काम केलं जातं, पाणबुडी कशा पद्धतीने काम करते, नक्की पाणबुडीची भूमिका खरं तर भारतीय नौदलामध्ये काय असणार आहे याची माहिती खरं तर कमांडर निमिष देशपांडे यांनी आपल्याला दिलेली आहे आणि कशा पद्धतीने काम केलं जाईल त्यामुळे भारतीय नौदल नक्कीच शक्तिशाली होईल असा देखील विश्वास जो आहे तो नेव्हीकडून जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.